नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। बघूया आता बातम्या विस्तारित स्वरूपात। महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक व मूळपीठ असलेल्या श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी देशभरातून श्रद्धेने येणाऱ्या भाविकांना आईचे सुखकर व आल्हाददायक दर्शन घडावे या हेतूने प्रशासनाच्या वतीने आखलेल्या नियोजनानुसार कर्तव्य बजावत असताना अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी कुठलीही कुचराई वा दिरंगाई केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नियोजन बैठकीमध्ये दिला। सहायता केंद्र जे आहे पोस्टमध्ये असते, जसं सहायता केंद्र आपण टी पॉइंटला ठेवतो आहे आणि तिथे 24/7 आपले लोक राहतील। सगळ्या विभागाला सूचना दिलेल्या आहेत की रेणुका मातेचा आशीर्वाद घ्यायसाठी जसे भाविक येतात आहे तसे आपल्या अधिकाऱ्यांना सुद्धा इथे पोस्टिंग का मिळाली, कारण देवाच्या मनात असं असेल की आपण देवीचं इथे सेवा करावी, देवीचा आशीर्वाद घ्यावा आणि तो आशीर्वाद आपल्याला तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा आपण इथे काम चोखपणे चांगलं करू। भाविकांना कुठलीही अडचण इथे येणार नाही तसं नियोजन केलेलं आहे। पिण्याच्या पाण्यापासून तर त्यांच्या राहण्यापासून तर शेवटी जाण्यापर्यंत आपण 80 बसेस जे आहे तिथे ठेवलेले आहे आणि ST महामंडळाला सूचना दिल्या की शेवटचा माणूस निघेपर्यंत शेवटची ST जवळपास 11-11:30ला जाते आहे, शेवटचा माणूस त्यांनी घेऊन गेला पाहिजे आणि या सगळ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करून रोज मॉनिटरिंग आम्ही करतो आहे। नगर परिषदेला आम्ही सूचना दिल्यात की त्यांचं स्वीपिंग जे आहे जे साफसफाई जी आहे ती रात्रीच्या वेळेस करावी, जेणेकरून सकाळी जे भाविक भक्त येतील त्या कुठल्या प्रकार त्रास होणार नाही। CCTV कॅमेरा लावलेले आहे, मंदिर समितीने सुद्धा एक चांगली व्यवस्था इथे केलेली आहे। एकूणच आज आराखडा जो आढावा घेतला त्यामध्ये काही सूचना दिल्या, काही उणिवा होत्या त्या परिपूर्ण करण्यासाठी त्या विभागाच्या सदस्याला प्रत्येक वर्षीप्रमाणे त्यापेक्षा चांगलं नवरात्र जे आहे इथे आम्ही पार पाडू आणि भाविकांना चांगल्या सुविधा इथे निर्माण करू। अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बुधवार दिनांक 10 ऑक्टोबर पासून नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होत आहे। सर्वात पहिले सर्व भाई भक्तांना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा। देवीची पूजा ही सकाळी 7:30 वाजता चालू होते। अश्विन शुद्ध प्रतिपदेला सकाळी आई साहेबाला पूर्ण दही, दूध, मध, साखर, तूप, अत्तर आणि पंचामृत मिश्रण करून देवीचा अभिषेक केला जातो। देवीचा अभिषेक झाल्यानंतर आई साहेबाला पूर्ण शृंगार केला जातो। शृंगार केल्यानंतर आई साहेबांना त्या दिवशी पूर्ण नऊवारी पातळ नेसवल्या जाते पैठणी आणि ते नेसवल्यानंतर समोरच आई साहेबाच्या समोर घट ठेवून 5 ऊस, त्याच्यावर एक कळस मातीचा, त्या कळसामध्ये नारळावर एक माळ चढवली जाते। त्याच्यानंतर घटस्थापना होते। घटस्थापना झाल्यानंतर आई साहेबाला पायसाचा नैवेद्य, हा नैवेद्य म्हणजे त्याच्यामध्ये भात, त्याच्यामध्ये दूध, साखर, दही हे मिश्रण करून असते। ते दाखवल्यानंतर आई साहेबाची महाआरती होते। आरती झाल्यानंतर पूर्ण परिसरातील देवतांना छबिना निघून ते नैवेद्य दाखवण्यात येते। ते छबिना आल्यानंतर आई साहेबाची महानैवेद्याची आरती होते। ती आरती 1:30 ते 1:45च्या दरम्यान होते। ती आरती झाल्यानंतर पहिल्या दिवशी जे माळ पूर्ण घटस्थापनेची सुरुवात होऊन जाते। त्या अनुषंगाने यात्रेशी निगडित असलेल्या विभागाने केलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठीची बैठक नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेमध्ये व श्री रेणुका देवी संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश सुभाष खरात, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, संस्थानचे सचिव तथा उपविभागीय महसूल अधिकारी शक्ती कदम, उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भगवान परशुराम मंदिराच्या प्रांगणामध्ये नुकतीच पार पडली। बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी विभाग प्रमुखांकडून माहिती मागवून घेतली होती। गडावर खाजगी वाहनास परवानगी नसल्याने राज्य परिवहन महामंडळाकडून भाविकांची ने-आण करण्यासाठी 80 बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी
17 तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या पथकासह विशेष खबरदारी घेणारे एक पथक कर्तव्य बजावणार असल्याची माहिती आगार प्रमुख VT धुतमल यांनी यावेळी दिली। आरोग्य विभागातर्फे देवदेवेश्वर, रेणुका माता, दत्तशिखर व अनुसया मंदिर असे एकूण 4ही ठिकाणी औषध साठ्यासह आरोग्य पथक तैनात करण्यात येणार असल्याचे, तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या एका रुग्णवाहिकेसह 108 क्रमांकाच्या 2 जिल्हा परिषद व आरोग्य विभागाच्या 4 अशा एकूण 6 रुग्णवाहिका 50 बेडच्या व्यवस्थेसह ANM कर्मचारी 3 शिफ्ट मध्ये आपली सेवा देणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर DP कदम व डॉक्टर झिने मॅडम यांनी सांगितले। नवरात्र काळामध्ये अखंड विद्युत पुरवठा करणार असल्याची माहिती विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता पंकज देशमुख यांनी दिली। या शारदीय नवरात्र महोत्सव हा शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडावा म्हणून आम्ही सुरुवातीला भाविक भक्तांचे जे वाहन आहेत ते शहराबाहेरच पार्किंग प्लेसची जागा निश्चित करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी आम्ही खाजगी 4 चाकी वाहनं थांबवणार आहोत आणि ST बसेस किमान 87 या जिल्ह्यातून मागवण्यात आलेल्या आहेत आणि या 87 बसेसची व्यवस्था नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून करण्यात आलेली असून त्या बसेसमध्ये बसून भाविक हे गडावर येणार आहेत, जेणेकरून गडावर वाहनाची कुठलीही गर्दी होणार नाही, पार्किंगचा त्रास होणार नाही आणि इथलं जे नवरात्र महोत्सवाचं आयोजन आहे कोलमडणार नाही। दुसरी व्यवस्था भाविकांसाठी आरोग्याची करण्यात आलेली आहे। श्री रेणुका देवी मंदिर, अनुसया माता, देवदेवेश्वरी आणि दत्तशिखर या 4ही ठिकाणी आरोग्यविषयक कॅम्प लावण्यात आलेले आहेत आणि याबरोबरच महत्त्वाची गोष्ट अशी की श्री रेणुका देवी मंदिरावर संस्थांचं स्वतःचा धर्मार्थ दवाखाना आहे आणि हा धर्मार्थ दवाखाना आम्ही 24 तास चालू ठेवणार आहोत। या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना मोफत औषधोपचार केला जाणार आहे आणि जर गरज पडली तर त्यांना ॲम्ब्युलन्सची सेवा सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे। त्याचप्रमाणे शहरामध्ये 650 हा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। या ठिकाणी पुरुष आणि महिला या दोन्ही पोलीस बंदोबस्तांवर मध्ये काम करणार आहे। या ठिकाणी भाविकांना कुठल्याही तऱ्हेचा गुंडागर्दी किंवा त्रास होऊ नये, त्यांच्या कुठल्याही वस्तू चोरीस जाऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा चोख बंदोबस्त करणार आहे। अशा पद्धतीने या नवरात्र महोत्सवाचे आयोजन हे चांगल्या तऱ्हेने पार पाडण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। पैनगंगा नदीवरून संस्थानला पाणी पुरवठा केला जातो, त्या ठिकाणी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी केली। मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। महाशक्तीच्या 3.5 शक्तिपीठापैकी श्री रेणुका माता माहूरगड हे मूळ पीठ दिनांक 10 प्रतिपदेपासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात होत आहे। सकाळी सनेच्या सुमधुर स्वरामध्ये मातेचं पूजन आणि 7 ते 10 वाजेपर्यंत मातेचा शृंगार आणि त्यानंतर घटस्थापना साधारण 10:30च्या दरम्यान होईल। 11:30 वाजता मातेची पायस नैवेद्य दाखवून महाआरती केल्या जाईल। त्यानंतर छबिना निघेल आणि छबिना साधारण 1 तास चालतो। या पूर्ण पहाडाला मातेच्या प्रदक्षिणा केल्या जाते आणि त्याला छबिना असं म्हणतात। त्यानंतर महानैवेद्य पुरणपोळीचं दाखवलं जाईल आणि महाआरती केल्या जाईल। दिवसभरामध्ये संगीताचे कार्यक्रम आपापली सेवा लोक सादर करतील। सायंकाळी पुन्हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। तसेच ललिता पंचमीला अनेक कलावंत आपली सेवा या ठिकाणी सादर करणार आहेत। त्यानंतर साधारण सप्तमीला महाकाली माता किल्ल्यामध्ये जी मंदिर आहे त्या ठिकाणी संस्थांच्या वतीने महापूजा केल्या जाईल आणि महाकाली मातेकडून अष्टमीच्या हवनाची परवानगी घेतली जाईल। परत आल्यानंतर त्याच दिवशी कुमारिका पूजन आणि हवनाला सुरुवात असा कार्यक्रम असणार आहे। नवमीच्या दिवशी पूर्णाहुती होईल आणि त्यानंतर विजयादशमीच्या पालखीला सुरुवात होईल। विजयादशमीच्या दिवशी भगवान परशुराम हे इथेच समोर जी टेकडी दिसते आपल्याला त्या टेकडीवरून सुवर्ण आणतात आणि रेणुका मातेला अर्पण करतात अशी प्रथा आहे। सायंकाळी साधारण 4 वाजता पालखीला सुरुवात होते, ती 6 वाजेपर्यंत चालते। 6:30-7च्या दरम्यान परत मंदिरामध्ये आल्यानंतर परशुरामाच्या पालखीपुढे पोळ्याचं बलिदान केलं जातं आणि मातेचा मंदिरामध्ये प्रवेश केला जातो आणि भगवान परशुराम समोर सभामंडपात
उपस्थित राहून आलेल्या भक्तांकडून सोनं स्वीकारतात आणि मातेलाही स्वतः सोनं अर्पण करतात, अशी इथली प्रथा आहे। यानंतर महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे या दिवशी नवरात्र तसं 10 दिवस दसऱ्याचं असल्यामुळे नवरात्र समाप्ती असं म्हटलं जातं, परंतु खरं नवरात्र समाप्ती होतं ते कोजागिरी पौर्णिमेला। या दिवशी सायंकाळी 6 वाजल्यापासूनच इथे भाविक गर्दी करतात आणि रात्री 12 वाजेपर्यंत जागरणाचा कार्यक्रम असतो। यामध्ये सुद्धा अनेक कलावंत आपली सेवा सादर करतात आणि 12 वाजता दुग्ध नैवेद्य दाखवल्यानंतर या कार्यक्रमाची समाप्ती होते आणि खऱ्या अर्थाने या दिवशी नवरात्राची सांगता होते। भाविकांसाठी म्हणजे काल जिल्हाधिकारी नांदेड यांची बैठक झालेली, आढावा बैठक। तर भाविकांच्या सुविधेसाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करीत आहे। शारदीय नवरात्र 2017 सारखं पार पडावं हे शारदीय नवरात्र 2018 सगळी पूर्ण तयारी झाली। भाविकांसाठी सुरक्षा रक्षक 65 हे आम्ही बोलवलेले आहे आणि ट्रेचर म्हणजे मेडिसिनची औषधाची तयारी केलेली आहे, अन्नदानाची आणि कलाकारांना राहण्याची आणि म्हणजे सगळी तयारी केलेली आहे। आणि ललिता पंचमीचा कार्यक्रम हा मुख्यत्वे करून रेणुका देवी संस्थांचा मोठा कार्यक्रम असतो, त्याची संबंधी काय तयारी आपण केलेली आहे? सर्व गायकांचे म्हणजे साऊंड सिस्टीम हे ते सगळं म्हणजे अवेलेबल केलेलं आहे। भाविकांनी जास्तीत जास्त रेणुका देवी संस्थांना म्हणजे येण्याचं मी आवाहन करीत आहे। अच्छा, टी पॉइंट ते अनुसया माता मंदिरापर्यंत रस्त्याची संपूर्ण डागडुजी केल्याची व शासकीय विश्रामगृहामध्ये VIP, VVIP करिता 2 अशा 4 अद्ययावत सूट व 3 जनरल सूटची व्यवस्था केल्याची माहिती सुद्धा शाखा अभियंता रवींद्र उमाळे यांनी दिली। धनोडा ते टी पॉइंट पर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविल्याचे सांगून पहाड ढासळू नये म्हणून गरजेनुसार बॅरिकेड्स उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले। मात्र प्रत्यक्षदर्शनी असे दिसून आले आहे की या रस्त्यांवरती रस्त्याची जैसे थे व्यवस्था असून फक्त माती किंवा मुरुम टाकून ह्या रस्त्यांवरील खड्डे बुजविल्या गेलेले आहेत। या रस्त्याची धनोडा ते टी पॉइंट या रस्त्याची दुरावस्था जैसे थे असल्याची सुद्धा माहिती आहे। सोबतच विदर्भ व मराठवाड्याला जोडणारा एकमेव दुवा म्हणजे पैनगंगा नदीवरील हा पूल। या पुलांवरील कठडे मागील पावसाळ्यामध्ये पूर्णपणे वाहून गेल्याची माहिती सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाला आहे, पण त्यांनी याबाबतीत आजपर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही। नगरपंचायत पार्किंगच्या ठिकाणी 1, टी पॉइंट जवळ 1 व वसंतराव नाईक चौकाजवळ 1 असे 3 फिरते शौचालय ठेवणार व पथदिवे बंद राहणार नाही याची खबरदारी घेणार, सर्वत्र स्वच्छता ठेवणार व पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणार। या व्यतिरिक्त सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब म्हणून वरील 3ही ठिकाणी सुद्धा CCTVची व्यवस्था करणार असल्याची माहिती कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी दिली। यावेळी शहरामध्ये असलेले अनधिकृत बॅनर व होर्डिंग्स काढून प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी महोदयांनी नगरपंचायतला दिलेले आहेत। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एकूण 550 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याचे व पार्किंगच्या ठिकाणीच सहायता केंद्र उभारणार असल्याचे, तसेच खिसे कापू, मोबाईल चोर व दागिने हिसकावणाऱ्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी नांदेड, यवतमाळ व हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तैनात करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांनी दिली। यावर्षी आम्ही 600 पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी केलेली आहे। गेल्या वर्षी पण तेवढाच बंदोबस्त मिळालेला होता आणि त्याच्यामध्ये अधिकारी जवळपास 20 अधिकारी आणि 580 कर्मचारी असा बंदोबस्त आम्हाला मिळणार आहे। त्याबाबत आमचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी बंदोबस्त पुरवण्याबाबत ग्वाही दिलेली आहे आणि त्याप्रमाणे आमचा बंदोबस्त यावर्षी सतर्क ठेवून आम्ही या बंदोबस्ताची विभागणी 3 सेक्टरमध्ये केलेली आहे। पहिला सेक्टर हा पार्किंग ते टी पॉइंट या भागापर्यंत असून दुसरा सेक्टर हा टी पॉइंटपासून रेणुका माता मंदिर आणि तिसरा सेक्टर रेणुका माता मंदिर ते दत्त मंदिरपर्यंत हे 3 विभागात या बंदोबस्ताची विभागणी केलेली असून यामध्ये प्रत्येक सेक्टरचा अधिकारी हा PI दर्जाचा इन्चार्ज म्हणून राहील आणि बंदोबस्त स्कीमप्रमाणे आम्ही कर्मचारी तिथे नेमू आणि त्याप्रमाणे सतर्क अलर्ट राहून लोकांची कसल्या प्रकारची हेळसांड होणार नाही आणि याही वर्षी यात्रा सुलभपणे येणाऱ्या भाविकांचं चांगल्या प्रकारे संरक्षण
कोणाचे खिसे कापू, चेन स्नॅचिंग असे कसलेही प्रकार होऊ देणार नाही यासाठी बाहेर जिल्ह्यातून सुद्धा यवतमाळ, हिंगोली, नांदेड या ठिकाणचे स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मागणी केलेली आहे. ते पण कर्मचारी मिळणार आहेत. म्हणजे त्या जिल्ह्यातील जर गुन्हेगार आले तर त्यांच्यावर आम्ही वेळेच कारवाई करून त्यांच्याविरुद्ध प्रभावी कारवाई करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करू आणि कोणत्याही प्रवाशांचे कसल्याही मालमत्तेचं नुकसान होऊ न देण्याचा आमचा मानस आहे आणि एक सतर्क चांगला लोकांना एक आदर्श वाटणारा बंदोबस्त आम्ही करू अशी मी हमी देतो. मांढर देवीसारखी दुर्दैवी घटना येथे घडू नये म्हणून पोलीस विभाग गडाच्या पायऱ्यांवरती तेल विक्री व नारळ फोडण्यावर बंदी घालणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली. ह्या वर्षी सुद्धा आपण एक आपल्या जवळजवळ 600 कर्मचारी मिळणार आहेत. 4 पोलीस इन्स्पेक्टर, त्याच्यानंतर 17 पोलीस निरीक्षक आणि इतर होमगार्ड 200 आणि महिला होमगार्ड 100 असा हा बंदोबस्त राहणार आहे. आणि बंदोबस्त हा 2 शिफ्टमध्ये राहणार आहे. त्याच्यामुळे 8 ते 14, 14 ते 20 असा हा बंदोबस्त राहील आणि प्रत्येक पॉईंट आपण लावण्यात आलेले आहे. त्या पॉईंटप्रमाणे ते बंदोबस्त राहील आणि काही प्रॉब्लेम होणार नाही याची दक्षता पोलीस डिपार्टमेंटमार्फत पूर्णपणे घेण्यात येईल. आणि जो ट्रॅफिकचा जो बंदोबस्त आहे त्यासाठी आपण पुसद रोडला व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणून जे बाहेरून जो भक्तगण येणार आहेत तर त्यांच्या गाड्या तिथं थांबणार आहेत आणि त्यानंतर जे आहे तर एस टी महामंडळामार्फत गडावरती अनुसाया मंदिर, दत्त मंदिर या ठिकाणी त्यांची वाहतूक करण्यात येईल. वरती प्रायव्हेट गाड्या येणार नाही. त्याच्यामुळं ट्रॅफिकसुद्धा व्यवस्थित राहील याची दक्षता घेतली. माहूर शहरामधील स्टेट बँकेचे दोन्ही ATM नेहमी बंद असतात, परंतु यात्रा उत्सवामध्ये ते बंद राहणार नाहीत व रक्कम कमी पडणार नाही अशी ग्वाही स्टेट बँकेच्या वतीने मोटघरे यांनी दिली. ही बाब प्रत्यक्षात उतरते काय हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे. या बैठकीमध्ये विभागनिहाय चर्चेमध्ये भाजपाचे युवा नेते सुमित राठोड, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजय आमले, पंचायत समितीचे माजी सभापती वसंत कपाटे, रुपेश दीक्षित, विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कान्नव, विश्वस्त समीर भोपी, विश्वस्त श्रीपाद भोपी, विश्वस्त विनायक फांदाडे, विश्वस्त आशिष जोशी व विश्वस्त भवानीदास भोपी आणि नीलकंठेश्वर महाराज यांनी सहभाग घेऊन काही महत्त्वपूर्ण सूचना सुद्धा यावेळी केल्या. यावेळी संस्थांची बाजू मांडताना अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायाधीश सुभाष खरात यांनी सर्वांच्या सहकार्याने नवरात्रोत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी विश्वस्त समिती व मंदिर प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले. या बैठकीला गटविकास अधिकारी उद्धव मांदाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर SB भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर VN भोसले, वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक नाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता OM बेंबरे, शाखा अभियंता आकाश राठोड, खान, नगरपंचायतचे अभियंता प्रतीक नाईक, सिंदखेड पोलीस स्टेशनचे API मल्हार शिवरकर, संस्थांचे विश्वस्त भवानीदास भोपी, आशिष जोशी, विनायक फांदाडे, पुजारी शुभम भोपी, ॲडव्होकेट उज्ज्वल भोपी व मंदिर प्रशासनाचे व्यवस्थापक योगेश साबळे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मनोज घोगरे पाटील, पत्रकार बंधू व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय घोगरे पाटील व राजू दराडे यांचा हा वृत्तांत. रेणुका देवी संस्थांतर्फे संपूर्ण CCTV कव्हरेज करण्यात आलेला आहे आणि भाविकांना पाणीची व्यवस्था, एरो पाण्याची व्यवस्था वगैरे करण्यात आलेली आहे आणि 10 दिवस देवीची ही अलंकार पूजा राहणार आहे आणि रोज दुपारी आणि सायंकाळी दोन्ही टाइम हे गायनाचा कार्यक्रम वगैरे असे कार्यक्रम सगळे हे केलेले आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रातून, इथे महाराष्ट्रातूनच नव्हे तर तेलंगणा, आंध्र प्रदेश इथून सुद्धा भाविक येत असतात, तर त्यांना काय आवाहन करणार आपण? भाविकांना इथं महाप्रसादाची पण संस्थांतर्फे व्यवस्था करण्यात आलेली आहे. संपूर्ण 10 दिवस असे विविध सगळे कार्यक्रम इथे हे केलेले आहेत. माहूरमध्ये इथं टी पॉईंटच्या तिथं पेट्रोल पंप जवळ पार्किंग व्यवस्था केलेली आहे संपूर्ण आणि तिथून पूर्ण CCTVचं कव्हरेज आहे आणि जागोजागी संस्थांतर्फे सूचना फलक वगैरे लावण्यात आलेले आहे आणि सहायता केंद्र म्हणून एक तिथं उघडण्यात आलेलं आहे. काही अडचणी भाविकांना दर्शनासंबंधी वगैरे जर आले तर
ह्या संपूर्ण गोष्टीचं हे केलेलं आहे नियोजनमध्ये. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे. पायऱ्यामध्ये चढतानाच एक म्हणजे जो पॅसेज आहे तो सोडलेला आहे. विशेष म्हणजे कोण्या भाविकांना जर काही त्रास वगैरे जर झालं आणि गर्दीतून जर काढायचं काम पडलं तर तशी व्यवस्था जो पायऱ्या चढतानाच करण्यात आलेली आहे. आणि 2 जागी तिथं दवाखाना पण आम्ही हे केलेलं आहे संस्थांतर्फे. तिथं ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे, स्ट्रेचर वगैरे सगळं.